सो वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू अचिवर्स क्लासेस. आपण आज चॅप्टरच्या शेवटच्या एंडकडे आहोत आणि आज आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.5. 1.5 मध्ये काय आहे तर आपल्याला आहे की जे आपण चॅप्टर शिकलेलो आहोत लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, याचा आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये काय करायचे, सॉल्व्ह करायचे. त्यालाच ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणतात. आता ऍप्लिकेशनचा काय अर्थ असतो? ऍप्लिकेशन म्हणजे काय असं की एखादी जी थेअरी असते, एखादी जी कन्सेप्ट असते ती ऍक्च्युअल लाईफ मध्ये कशी कामात येईल. उदाहरणार्थ बघा, आपण म्हणतो की मॅथ शिकतोय आपण, पण त्याचा ऍक्च्युअल जीवनामध्ये काय उपयोग आहे? साइन थिटा, कॉस थिटा ट्रिग्नोमेट्री मध्ये शिकतो आपण, त्याचा ऍक्च्युअल जीवनामध्ये सर काय उपयोग आहे का? दुकानात गेलं तर आपण म्हणतो का हे घे साइन थिटा पैसे आणि मला वरण भात दे किंवा मला शेंगदाणे दे 1 किलो. त्या ठिकाणी साइन थिटा कॉस थिटाचा यूज होतो का? नाही. तिथे सिंपल मॅथमॅटिक्स यूज होतं, जसं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या गोष्टी आपण त्या ठिकाणी वापरतो. बट साइन थिटा आणि कॉस थिटा याचा यूज मोस्ट ऑफ द जे सिव्हिल इंजिनियर्स असतात त्यांना त्याचा यूज होतो. बांधकाम क्षेत्रामध्ये त्याचा खूप जास्त यूज असतो. रोड बनवायचा आहे तर त्याचा अँगल ऑफ डिप्लेशन वगैरे काय पाहिजे या ठिकाणी त्याचा यूज होतो. तर ते चॅप्टर ज्या ठिकाणी शिकू आपण त्यावेळेस तुम्हाला त्याचे ऍप्लिकेशन समजते. बट या चॅप्टरचे पण काही युजेस आहेत. ओके, जे ऍप्लिकेशन्स आहेत ते आपण या आता चॅप्टर मध्ये शिकू. उदाहरणार्थ, जर एखाद्या फादरचं एज दिलेले, त्याच्या मुलाचं एज दिलेले, एक्स आणि वाय आपण कन्सिडर करायचंय. लिनियर इक्वेशनचा यूज करून आपल्याला काय करायचंय, त्यांचं एज फाइंड आउट करायचं आहे. समजतंय सगळ्यांना? एव्हरीवन कळतंय सगळ्यांना? ओके, चला मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण बघूया. चला, लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट प्रॉब्लेम ऑफ प्रॅक्टिस सेट 1.5. आता वर्ड प्रॉब्लेम आलं म्हणजे घाबरायचं नाही. बऱ्याचदा काय होतं की वर्ड प्रॉब्लेम आलं म्हणजे सगळे घाबरतात की अरे वर्ड प्रॉब्लेम आहे, स्किप करतात. बट वर्ड प्रॉब्लेम सारखे इझी क्वेश्चन नसतो. फक्त तुम्हाला वाचता यायला पाहिजे. काही गोष्टी लक्षात ठेवायचे. सम, ज्या ठिकाणी सम हा शब्द आला, कोणता शब्द आला? सम, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? ऍडिशन. डिफर, डिफरन्स असा जर शब्द आला तर त्या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला? सबट्रॅक्शन. ओके. ट्वाइस, काय शब्द आला? ट्वाइस, म्हणजे काय करायचंय? 2 मल्टिप्लाय करायचंय. 2 ने काय करायचंय? मल्टिप्लाय. आणि थ्राइस हा शब्द आला तर 3 टाइम्स. थ्राइसचा अर्थ काय होतो? 3 टाइम्स. आणि टाइम्सचा अर्थ काय होतो? मल्टिप्लाय. या काही गोष्टी लक्षात ठेवायचंय. जसं वाचतोय आपण तसं तसं सॉल्व्ह करत जायचं. ठीक आहे. काय म्हटलंय बघा इथे? 2 नंबर्स डिफर बाय 3. डिफर म्हणजे काय? मायनस. म्हणजे 2 नंबर्स आहेत आणि त्या 2 नंबर्स मधला डिफरन्स, फरक किती आहे? 3 आहे. उदाहरणार्थ, एक नंबर आहे 10 आणि दुसरा नंबर आहे 7. या दोघांमधला डिफरन्स किती आहे? 3. म्हणजे त्या दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं तर आन्सर काय मिळतं तुम्हाला? 3. पुढे काय म्हटलंय बघा? द सम, सम म्हणजे ऍडिशन ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. आता या ठिकाणी तुम्हाला 2 गोष्टी लक्षात येत आहेत. एक गोष्ट आहे ग्रेटर नंबर आहे आणि एक आहे स्मॉलर नंबर. आता ज्याही ठिकाणी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स प्रॉब्लेम येणार आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये तुम्हाला 2 गोष्टी लक्षात असायला पाहिजेत. एक असणार आहे या ठिकाणी स्मॉलर नंबर, एक असणार आहे ग्रेटर नंबर. म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी या ठिकाणी काय केलेल्या असतील? नेहमीच दिलेल्या असतील. उदाहरणार्थ, फादरचं एज, मदरचं एज, किंवा फादरचं एज, सनचं एज, किंवा एक व्यक्ती बसने ट्रॅव्हल करतोय
एक व्यक्ती एरोप्लेनने ट्रॅव्हल करतोय. बरोबर आहे, कळतंय का तुम्हाला? अशा दोन गोष्टी एव्हरी टाइम दिलेल्या असतील. मागे जाऊन उभं राहा. ठीक आहे, चला मग इथे जो ग्रेटर नंबर आहे आणि एक स्मॉलर नंबर आहे, सो लिहूया लेट स्मॉलर नंबर बी एक्स. स्मॉलर नंबरला आपण काय मानूया? एक्स मानूया. अँड किंवा ठीक आहे, पहिले ग्रेटर नंबर घेऊया. लेट ग्रेटर नंबर बी एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय. बरोबर. आता मला सांगा की मोठ्या संख्येमधनं छोटी संख्या मिळाली, मायनस करता येते. बरोबर आहे. सो इथे काय म्हटलं की टू नंबर्स आर डिफर बाय 3. डिफर म्हणजे डिफरन्स, त्यांच्यामधला डिफरन्स. सो मोठी संख्या कोणती आहे? ग्रेटर नंबर कोणती आहे? एक्स. छोटी संख्या कोणती आहे? वाय. आणि यांचं जर सबट्रॅक्शन केलं तर आपल्याला आन्सर काय मिळतंय? 3. आपल्याला माहिती नाहीये ग्रेटर नंबर काय, स्मॉलर नंबर काय. कळतंय तुम्हाला? ही होती तुमची पहिली कंडिशन, म्हणून इथं लिहिलं काय मी? अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. आणि फर्स्ट कंडिशन नुसार आपण काय लिहिलं की दोन नंबर मधला डिफरन्स किती आहे? 3 आहे. याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. इथपर्यंत कोणाला काय शंका आहे? आता सेकंड कंडिशन कडे जाऊया. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन. काय सेकंड कंडिशन बघा? द सम. बघा आता मी जसं जसं वाचत जातो तसं तसं मी लिहितो. सम. सम म्हणजे काय? ऍडिशन. सम ऑफ ट्वाइस. ट्वाइसचा अर्थ काय होतो? 2 टाइम्स. सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. ट्वाइस म्हणजे काय? 2 टाइम्स. स्मॉलर नंबर कोणता आहे आपला? स्मॉलर नंबर वाय. बरोबर. अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. थ्राइस म्हणजे काय? 3 टाइम्स. ग्रेटर नंबर काय आहे तुमचा? एक्स. इज म्हणजे काय? इज इक्वल टू 19. करेक्ट लिहिलं. बघा परत एकदा बघूया. द सम. सम म्हणजे ऍडिशन. ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे 2 टाइम्स स्मॉलर नंबर. अँड 3 टाइम्स ग्रेटर नंबर. आणि इज म्हणजे इज इक्वल टू काय? 90. याला व्यवस्थित लिहा. एक्स वाली टर्म अगोदर लिहा. 3 इंटू एक्स काय झाला? 3x प्लस 2 इंटू वाय 2y इज इक्वल टू 19. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. आता 1 आणि 2 इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. एक्स म्हणजे काय? ग्रेटर नंबर. वाय म्हणजे काय? स्मॉलर नंबर. आपल्याला विचारलं काय? फाइंड द नंबर्स. आपल्याला दोन्ही नंबर्स काय करायचे? फाइंड आउट करायचे आहे. लुक ॲट द इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. दिस इज द इक्वेशन नंबर 1 अँड दिस इज इक्वेशन नंबर 2. बाय लुकिंग देम वी अंडरस्टँड दॅट y चा कोएफिशियंट इथे काय? 1 आहे. y चा कोएफिशियंट इथे काय? 2 आहे. आपण काय करत असतो? कोएफिशियंट सेम करत असतो. आणि सेम केल्यानंतर जर साइन्स अपोजिट असेल तर ते कॅन्सल करतो. कोणती मेथड होती? सगळ्यात पहिली मेथड. त्या मेथडचं नाव काय होतं? एलिमिनेशन मेथड. ओके. म्हणजे काय करावं लागेल सांगा मला या ठिकाणी? मल्टिप्लाय करावं लागेल. कोणाला? इक्वेशन नंबर 1 ला कशाने मल्टिप्लाय करणार आहोत आपण? 2 ने. कारण इथे y चा कोएफिशियंट 2 आहे, इथे x चा कोएफिशियंट 1 आहे. सॉरी, y चा कोएफिशियंट 2 आहे, इथे y चा कोएफिशियंट काय आहे? 1. आणि आपल्याला ते कोएफिशियंट काय करायचे? सेम. सो इथे आपण लिहूया मल्टिप्लाय. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. इक्वेशन 1 ला कशाने मल्टिप्लाय करायचंय? 2 ने. सो वी गेट बघा 2 1 जा 2x मायनस 2 1 जा 2y is equal to 3 2 जा 6. This is equation number 3. Now consider equation 2 and 3. We will get
चला जाऊया सेकंड क्वेश्चन कडे. बघा आता हा खूप IMP क्वेश्चन आहे. मोस्ट ऑफ द टाइम एक्झाम मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तुमच्या स्कूल एक्झाम्स मध्ये पण हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. काय दिलेलं असतं, एक रेक्टँगल दिलेला असतो. इथे म्हटलेलं आहे की आय एम रेक्टँगल, मी काय आहे, एक रेक्टँगल आहे. ओके, चला ड्रॉस करूया आपण. सो आय एम ए रेक्टँगल. आता रेक्टँगलच्या काही प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती पाहिजेत. रेक्टँगलच्या काही प्रॉपर्टीज माहिती पाहिजे. उदाहरणार्थ एक सिंपल प्रॉपर्टी आहे, रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स काय असतात, इक्वल असतात. ओके, सो सिंपल आपण लिहूया की अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. बरोबर आहे. त्याच्यामध्ये ही जी अपोजिट, ही एक साइड आहे, हिला आपण काय म्हणतो, लेंथ. येस ऑर नो? ही काय आहे, लेंथ. आणि ह्या साइडला आपण काय म्हणतो, ब्रेड. ओके, सो ब्रेड इक्वल असतात आणि लेंथ पण काय असतात, इक्वल. सपोज ही लेंथ आहे 10 सेंटीमीटर, तर ही सुद्धा लेंथ किती असेल, 10 सेंटीमीटर. ब्रेड जर असेल 5 सेंटीमीटर, तर ही पण ब्रेड किती असणार आहे, 5 सेंटीमीटर. ओके, सो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, या ठिकाणी तुम्हाला लेंथ ऑलरेडी दिलेल्या आहेत. बघा इथे लेंथ काय दिलेली आहे तुम्हाला, 2x + y + 8. आणि या ठिकाणी लेंथ किती दिलेली आहे, 4x - y. आपल्याला काय माहिती आहे प्रॉपर्टी की लेंथ इक्वल असते, म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल असेल. येस ऑर नो? या ठिकाणी ब्रेड किती दिली आहे बघा तुम्हाला, 2y. आणि या ठिकाणी ब्रेड किती दिली आहे तुम्हाला, x + 4. ओके, करेक्ट. सो आपल्याला फक्त एक प्रॉपर्टी लिहायची, काय की अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे इक्वल असतात. देअरफॉर लेंथ काय आहे याच्या, 2x + y + 8. ही लेंथ आणि ही लेंथ काय असेल रे, 4x - y. या दोन्ही लेंथ कशा असतील, इक्वल असतील. बरोबर, ही लेंथ आणि ही लेंथ काय असेल, इक्वल. मग आता काय करूया आपण, x एक साइडला घेऊ, y एक साइडला घेऊ. बघा हा 2x ॲज इट इज लिहितो मी, हा 4x इकडे प्लस आहे, इकडे काय प्लस, इकडे येताना काय होईल, -4x. बरोबर, बघा हे दोन गोष्टी लिहिल्या गेल्या. आता काय लिहितो मी, +y. हा -y इकडे येऊन काय होईल, ओके. आणि हा +8 याला तिकडे शिफ्ट, किंवा आता सध्या पुरता इथे मी लिहितो +8 = इथे ह्या सगळ्या गोष्टी इकडे शिफ्ट झाल्या, म्हणून इथं काय राहिलं, 0. सगळ्या गोष्टी लेफ्ट हँड साइडला आल्या, म्हणून राईट हँड साइडला काय राहिला, 0. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. ओके, चला हे सॉल्व्ह करूया. हे 2x - 4x काय आन्सर येईल, व्हेरी गुड, -2x. 4 मधनं 2 गेला 2, मोठी संख्या 4, तिचं साइन मायनस दिलं. हा +1y काय झालं, +2y. आता हा +8 मी इकडे शिफ्ट करतो, हा +8 इकडे येऊन काय होईल, -8. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. कळलं का, कळलं तुम्हाला? याच्यामध्ये काही शंका आहे, याच्यातला 2 कॉमन काढता येईल तुम्हाला. बघा या ठिकाणी 2 दिसतोय, या ठिकाणी 2 दिसतोय, काढता येईल कॉमन. चला 2 कॉमन काढूया. 2 जर कॉमन काढला, बघा हा 2 आणि हा 2 कॉमन काढला, तर काय राहिलं, -x + y. करेक्ट, -x हा प्लस हा y इज इक्वल टू काय राहिला, -8. 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल, व्हेरी गुड. सो डिवाइड करा, इथे काय राहिलं मग लेफ्ट हँड साइडला, -x + y इज इक्वल टू, हा इथे होता -8. हा 2 मल्टिप्लाय, इकडे येताना काय झाला, डिवायडेड बाय 2. सो 2 1 जा 2, 2 4 जा 8. द फायनल इक्वेशन इज -x + y इज इक्वल टू -4. कॉल्ड इट ॲज अ इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. समजलं का? ओके, आता घेऊया आपण सेकंड इक्वेशन. आता घेऊया सेकंड. आता तुम्ही पहिलं लेंथ बद्दल बोलले, लेंथ इक्वल असतात, तो सिमिलरली ब्रेड सुद्धा इक्वल असतातच. ओके, सो ही ब्रेड आणि ही ब्रेड काय असेल, इक्वल असेल. देअरफॉर वी कॉल्ड 2y इज इक्वल टू काय येईल, x + 4. काय येईल, मग बघा
हा 2y इकडे प्लस आहे, तिकडे जाताना काय होईल रे, मायनस, इक्वल टूच्या खाली इक्वल टू लिहिला, हा x, हा प्लस 2y इकडे येताना झाला -2y, हा +4, इकडे काय राहिलं मग, इकडचं तर सगळ्या गोष्टी तिकडे शिफ्ट झाल्या, इथे राहिला 0. नेक्स्ट स्टेप मध्ये मी काय करतो, हा +4 इकडे प्लस आहे, इकडे येताना काय होईल, -4 इज इक्वल टू x -2y, व्यवस्थित लिहितो, x -2y इज इक्वल टू -4. याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 2. काय म्हणणार, इक्वेशन नंबर 2. आता 1 आणि 2 कडे बघा, हा +x आणि हा -x कॅन्सल होईल का, हा +x आणि हा -x कॅन्सल होईल. सो काय करू, मी ऍडिशन करू की सबट्रॅक्शन करू, ऍडिशन. सो सिम्पली मी इथं म्हणतो बाय ऍडिंग, देअरफॉर बाय ऍडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 ला काय करायचंय आपल्याला, ऍड करायचंय. ओके, सो व्हॉट इज इक्वेशन नंबर 1, -x + y इज इक्वल टू -4, -x + y इज इक्वल टू -4 and x -2y इज इक्वल टू -4. ओके, इथे काय देणार साइन, प्लस, हा +x -x, सॉरी, हा बरोबर, ऍडिशन करतोय ना, सो कॅन्सल, हा इथे 1y, काय आहे 1y. सो बघा इथे +1 आणि इथे काय आहे -2. सो 2 मधनं 1 गेला, काय राहिला 1y, मोठी संख्या 2, तिचं साइन काय इज इक्वल टू -4 and -4 काय झालं, 4 प्लस मायनस मायनस काय होतं प्लस, बट आन्सरला काय देतो आपण, 4 + 4 किती झाले 8, बट आन्सरला काय द्यायचं मायनस साइन, दिस मायनस अँड मायनस कॅन्सल म्हणा किंवा मायनस मायनस, +1 × y, y इज इक्वल टू काय आलं 8. ओके, म्हणजे तुम्हाला y ची व्हॅल्यू कळली. आता x ची व्हॅल्यू काढा, पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1 मध्ये टाका, 2 मध्ये टाका, बरोबर. चला मग टाकली व्हॅल्यू, समजा 1 मध्ये टाकली, 1 काय इक्वेशन 1 -x + y इज इक्वल टू -4, देअरफॉर -x + y ची व्हॅल्यू किती आहे 8 इज इक्वल टू -4, देअरफॉर -x, हा +8 तिकडे जाऊन काय होईल रे -8, देअरफॉर -x इज इक्वल टू मायनस मायनस प्लस, 8 आणि 4 किती झाले 12, बट आन्सरला द्या मायनस साइन, मायनस मायनस कॅन्सल, x ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 12. झालं का, सॉल्व्ह झालं का, x आणि y च्या व्हॅल्यूज मिळाल्या का. बट आपल्याला प्रश्न काय विचारलाय तो बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात आपल्याला. काढले आपण x आणि y च्या व्हॅल्यू. सेकंड, फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. मला काय काढायचंय, पेरिमीटर अँड एरिया. कोणाचा पेरिमीटर रे, पेरिमीटर ऑफ, व्हेरी गुड, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, आणि पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे, 2 × लेंथ प्लस ब्रेड, 2 × बट आपल्याला लेंथ माहितीये का, ब्रेड तर माहितीये का, नाही माहिती. आपल्याला एक्स आणि वाय माहितीये, आपल्याला लेंथ माहितीये का, नाही. ब्रेड माहितीये का, नाही. पण हे माहितीये लेंथ इज इक्वल टू काय 4x - y, लेंथ इज इक्वल टू काय 2x + y + 8. कोणतंही एक इक्वेशन घ्या आणि लेंथ फाइंड आउट करा. देअरफॉर लेंथ इज इक्वल टू काय आहे बघा, कोणतंही घ्या, एक तर हे इक्वेशन घ्या, हे घ्या, दोघांपैकी कोणतंही घेतलं तरी आन्सर लेंथ तीच येणार आहे. करून बघा काय 4x - y, 4x - y, 4 × x ची व्हॅल्यू काय, x ची व्हॅल्यू किती आली 12 - y, 12 4 जा, सॉरी y ची, y ची व्हॅल्यू काय आहे, y ची व्हॅल्यू काय आहे 8. सो 12 4 जा 48 - 8 किती आलं रे आन्सर. सो लेंथ किती आलं आपलं
करेक्ट सर, मला हे इक्वेशन नाही पाहिजे, मला हे इक्वेशन घ्यायचं आहे 2x + y + 8, 2x + y + 8 हे इक्वेशन घ्यायचंय. चला करून बघा. 2 × x ची व्हॅल्यू किती आहे 12 + y ची व्हॅल्यू 8 + 8. सो बॉडमॉस वापरा. बॉडमॉस मध्ये काय सॉल्व्ह करतो आपण, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन. सो आता सगळ्यात पहिले काय सॉल्व्ह करणार, 12 2 जा 24 + 8 + 8 किती झालं. सो 24 आणि 16 किती झालं, 6 आणि 4 10, कॅरी 1 1 2 3 4 आलं का 40. कोणतंही घ्या, आपण म्हटलंय ना की अपोजिट साइड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. सो सोपं इक्वेशन घ्यायचं पटकन. लेंथ काढली. सिमिलरली आता काय काढूया आपण, ब्रेड. ब्रेड इज इक्वल टू व्हॉट, काय घेता मग, 2y घेता का x + 4 घेतात, काही घ्या, काहीही घ्या. 2y जर घेतलं मी, तो 2 × 8, 2 8 2 जा किती झालं 16. सो ब्रेड पण तुम्हाला मिळाली. आता तुम्हाला फॉर्म्युला वापरावा लागेल कशाचा, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. करेक्ट, येस ऑर नो, येस, पेरिमीटर आणि एरिया. सो फॉर्म्युला काय, 2 × लेंथ + ब्रेड. सो 2 × लेंथ किती आली आहे 40 + ब्रेड किती आली आहे 16. सो अगेन बॉडमॉस यूज करा. काय यूज करणार, सगळ्यात पहिले काय सॉल्व्ह करतो आपण, ब्रॅकेटला सॉल्व्ह करा. हे 2 × 40 + 60 किती झाले 56. सो 2 6 जा 12, कॅरी 1 2 5 जा 10 आणि 1 11. पेरिमीटर आहे म्हणून काय लिहा इथे, युनिट्स. काय लिहिणार इथं, लिहा पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. काढलं तुम्ही. आता काय काढणार, एरिया ऑफ रेक्टँगल. काय एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला, लेंथ इंटू ब्रेड. काय फॉर्म्युला, तो लेंथ किती आली आहे 40 × ब्रेड किती आली आहे, तो मल्टिप्लिकेशन करा सिंपली. 16 चा टेबल जर येत असेल तर 16 चा टेबल 4 पर्यंत मारा. 16 4 जा 64 आणि हा एक 0 इथे लिहा. एरिया ऑलवेज कशामध्ये लिहितात, स्क्वेअर मध्ये. सो स्क्वेअर युनिट्स. दिस इज नथिंग बट द एरिया ऑफ रेक्टँगल. ओके, आणि फायनली आन्सर लिहा. दोन्ही आन्सर एक साथ लिहा. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 112 युनिट्स. बरोबर, आणि एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 640 स्क्वेअर युनिट्स. समजलं का एव्हरीवन. चला राइट इट फास्ट. समजलं असेल सगळ्यांना, तर आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, द सम दिली. आता इथे पण दोन गोष्टी दिलेल्या असतील, दोन व्हेरिएबल्स आपल्याला दिलेले. एक आहे फादर्स एज आणि एक आहे सनचं एज. ओके, वडिलांचं वय आणि मुलांचं वय. ओके, सो आपण पहिले मानून घेऊया, लेट फादर्स एज बी एक्स इयर्स. वडिलांचं वय किती आहे एक्स वर्ष आहे असं मानून घेऊ. अँड सन्स एज बी वाय इयर्स. आणि मुलाचं वय किती आहे वाय इयर्स आहे असं आपण मानून घेऊया.
ठीक आहे. आता कंडिशन अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन काय सांगताय? फर्स्ट कंडिशन सम ऑफ, सम म्हणजे काय? ऍडिशन. सम ऑफ फादर्स एज, फादरचा एज किती आहे? x इयर्स अँड ट्वाइस, ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स द एज ऑफ हिज सन, सनचं वय किती आहे? y इयर्स. इज, इज म्हणजे काय? इज इक्वल टू 70. व्यवस्थित लिहा, x प्लस 2y इज इक्वल टू, याला म्हणावं आपण इक्वेशन नंबर. करेक्ट. समजलं पहिली कंडिशन. व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन सगळ्यांना कळाली. ओके. आता सेकंड कंडिशन, इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन इज 95. बघा काय म्हटलं इथे? ऍड करा. काय करा? ऍड करा. ओके. सो अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन नाउ, अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, काय म्हटलंय सेकंड कंडिशन? डबल द एज ऑफ द फादर. फादरचं एज काय करायचंय? डबल. फादरचं एज काय होतं? एक्स. एक्स ला काय केलं आपण? डबल. डबल म्हणजे 2 टाइम्स. ऍड इट, ऍड म्हणजे काय? प्लस करा. द एज ऑफ हिज सन, सनचं एज काय? वाय. द सम इज, जी सम आहे बेरीज, इज म्हणजे काय? इज इक्वल टू किती होणार आहे? 95. याला म्हणावं इक्वेशन नंबर 2. समजलं का? येस. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 याला आपण सायमल्टेनियसली जर सॉल्व्ह केलं, वी विल गेट द एज ऑफ फादर अँड सन. आता मला सांगा, आता जर आपल्याला 2y कॅन्सल करायचंय, बरोबर, मग आपल्याला काय करावं लागेल? जर y कॅन्सल करायचंय तर इथे आपल्याला 2 पाहिजे. मग काय करावं लागेल? इक्वेशन नंबर 2 ला मल्टिप्लाय करा 2 ने. किंवा जर x कॅन्सल करायचं असेल तर इथे 2 पाहिजे, तर 1 ला मल्टिप्लाय करा 2 ने. काही एक करू शकतात. मग काय करतात? कोणाला मल्टिप्लाय करतात 2 ने? कोणाला? 1 ला. 1 ला का? 1 ला मल्टिप्लाय करा 2 ने. इट बिकम 70 2 जा 140. करायला इझी होईल. 95 2 जा करायला जरा अवघड होईल. विचार करायचा, कुठे आपला टाइम वाचतोय हे बघायचं. 95 मल्टिप्लाय बाय 2 करत बसावं लागेल. इथे 7 2 जा 14 आणि हा 0 140 इझिली इक्वेशन. ओके. सो इथे लिहितो मी मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. मग 2 ने मल्टिप्लाय करा. 2 1 जा 2x प्लस 2 2 जा 4y इज इक्वल टू 7 2 जा 14 आणि हा 0. याला म्हणा इक्वेशन नंबर 3. मिळाले 1 आणि 3. आता काय करावं लागेल? आता बघा, हा 2x कॅन्सल होईल, पण 2x हा पण प्लस आहे, हा 2x पण प्लस आहे, तर कॅन्सल होतील का? प्लस प्लस नाही. सो दॅट काय करावं लागेल? सबट्रॅक्शन करावे लागेल. देअरफॉर इथे लिहूया आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3. ठीक आहे. इक्वेशन 2 काय? लिहा 2x प्लस y इज इक्वल टू 95. करेक्ट. आणि इक्वेशन 3 काय आहे? 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. ठीक आहे. सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन केल्यामुळे साइन चेंज होतील. प्लस 2x मायनस होईल, हा मायनस होईल आणि हा पण काय होईल? प्लस 2x मायनस 2x कॅन्सल. इथे बघा, हा 1y प्लस आणि हा मायनस 4 आहे, मायनस 4. सो 4 मधनं 1 गेले, किती उरले? मोठी संख्या 4, तिचं साइन कायला -3 आणि हा y सेम. आता इथे काय बघा, 95 मायनस 140. सो सबट्रॅक्शन करा, किंवा लक्षात ठेवा काय एवढं सबट्रॅक्शन करायची गरज नाहीये. 95 मध्ये 5 ऍड केले तर किती झाले? 100. आणि हे वरचे 40 किती झाले? 40 आणि हे 5
45 किंवा ज्यांना नाही जमत त्यांनी असं करा 140 मायनस 95. सो इथे झाला 10, इथं राहिले 3. 10 मधनं 5 गेले 5, 3 मधनं 9 जात नाही 1 इथं घेतलाय, 13 मधनं 9 गेले किती उरले 4. काय आला आन्सर 45. मोठी संख्या कोण आहे 140, तिचं साइन काय मायनस. सो इथे काय येईल मायनस 45. समजलं का सगळ्यांना. आता हे मायनस मायनस काय झालं प्लस, इथे राहिलं 3y इज इक्वल टू 45. हा y 3 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल डिवायडेड बाय. सो हा इकडे काय राहिलं फक्त y इज इक्वल टू 45 डिवायडेड बाय 3. सब हे डिव्हिजन करा 45 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 4 मधनं 3 गेले 1 वरून घेतला 5, 3 5 जा 15. काय आन्सर आलं 3 1 जा, इथे काय लिहावं लागेल आपल्याला 15. करेक्ट येस ऑर नो. सो y ची व्हॅल्यू काय मिळाली y इज इक्वल टू 15 अपॉन 1 म्हणजे काय 15. आणि हे काय वय, म्हणून वय कशामध्ये लिहितो आपण एज कशामध्ये लिहितो इयर्स मध्ये. सो y म्हणजे कोण आहे रे सन. मुलाचं वय किती आलं 15 इयर्स. नाउ वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द एज ऑफ फादर. सो पुट y is equal to 15 in equation 1. What is equation number 1? X plus 2y is equal to 70. X plus 2y is equal to 70. Therefore, x plus 2 multiplied by y. Y ची व्हॅल्यू 15 is equal to 70. 15 2 जा किती झाले is equal to 70. हा प्लस 30 तिकडे जाऊन काय होईल. Therefore x is equal to 70 minus 30. 70 मधनं 30 गेले किती उरले, हे काय इयर्स. सो फादरचं एज किती आलं 40 इयर्स. तो लिया therefore father's age is equal to x is equal to 40 years and son's age is equal to y is equal to how many 15 years. समजलं काय एव्हरीवन. ओके सो सिंपल इजी आहे. चला राइट इट फास्ट. ओके चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. बघा काय म्हटलंय द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. आता इथे सुद्धा दोन गोष्टी आहेत, दोन व्हेरिएबल आहेत, एक असेल न्यूमरेटर एक असेल. तो त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दोन गोष्टी ओळखता यायला पाहिजेत. कोणत्या तरी दोन गोष्टी दिल्यात. एक दिलंय आता इथे न्यूमरेटर, जसं गेल्या क्वेश्चन मध्ये होतं फादर आणि सन बरोबर. त्याच्या आगल्या याच्यामध्ये होतं लेंथ आणि ब्रेड्थ. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय होतं, पहिल्या क्वेश्चन मध्ये काय होतं हा स्मॉलर नंबर अँड ग्रेटर नंबर बरोबर. सिमिलर प्रत्येक क्वेश्चन मध्ये असे दोन व्हेरिएबल्स तुम्हाला दिलेले असणारच. आता या ठिकाणी काय दिले न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. एक फ्रॅक्शन असतो बघा ऑलवेज, फ्रॅक्शन मध्ये एक असतो न्यूमरेटर एक असतो डिनॉमिनेटर. उदाहरणार्थ 2/3 याच्यामध्ये 2 न्यूमरेटर आहे 3 डिनॉमिनेटर. ओके सो लेट अस कन्सिडर न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन b x and denominator of fraction b y कन्सिडर करून घेतलं. ओके देअरफॉर फ्रॅक्शन काय येईल रे, देअरफॉर फ्रॅक्शन ऍक्च्युअल फ्रॅक्शन इज इक्वल टू काय x अपॉन y. x न्यूमरेटर आहे y काय आहे डिनॉमिनेटर आहे. दिस इज नथिंग बट द ऍक्च्युअल फ्रॅक्शन. ऍक्च्युअल फ्रॅक्शन. आता काय म्हटलंय त्यांनी बघा, आपण आता वाचूया अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू द
फर्स्ट कंडिशन. काय फर्स्ट कंडिशन काय सांगते बघा, द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन. डिनॉमिनेटर कोण आहे, y, बरोबर. डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज, इज म्हणजे काय, इज इक्वल टू 4 मोर दॅन, मोर दॅन म्हणजे काय, प्लस 4 मोर दॅन असं लिहा, किंवा 4 मोर दॅन, बरोबर. मोर दॅन म्हणजे काय, प्लस. लेस दॅन असेल तर काय करणार, 4 मोर दॅन ट्वाइस, ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटर कोण आहे रे बाबा, x. व्यवस्थित लिहा, हे काय झालं 2x, बरोबर. 2x इकडे प्लस आहे, इकडे येताना काय होईल मायनस 2x, हा प्लस y इज इक्वल टू, हा भाऊ तिकडे गेला, इकडे कोण राहिला 4. याला म्हणणार आपण इक्वेशन नंबर. काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, जसं वाचलं तसं लिहिलं, करेक्ट. आता पुढे वाचा, काय म्हटले, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ, हे महत्वाचं आहे, इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्युस्ड बाय 6. बघा हे वाक्य महत्वाचं आहे. कोणतं वाक्य महत्वाचं आहे, इफ वाला, इफ वाला. एक कंडिशन दिली आहे त्यांनी इथे, काय म्हटलंय त्यांनी बघा, इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. रिड्यूस म्हणजे काय, रिड्यूस म्हणजे काय, कमी करणे. मग आपण लिहूया, जर रिड्यूस केलं, कमी केलं, इफ, इफ न्यूमरेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज reduced by 6, then न्यूमरेटर काय होईल, x मायनस 6, बरोबर. येस और नो. न्यूमरेटर मधनं 6 रिड्यूस करा म्हणजे कमी करा. उदाहरणार्थ जर एखादा फ्रॅक्शन असा आहे 21 डिवायडेड बाय 15, तो याच्यामधनं 6 रिड्यूस करा म्हणजे काय होईल रे 15. याच्यामधनं पण 6 रिड्यूस करा, काय होईल 9. नवीन फ्रॅक्शन तुम्हाला मिळेल. अँड डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज रिड्यूस्ड बाय 6, देन डिनॉमिनेटर काय होईल y मायनस 6. बघा दोन्ही म्हटले, इफ बोथ, बोथ म्हणजे काय, दोन्ही न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. दोघांना रिड्यूस केलं तर न्यूमरेटर काय होईल x मायनस 6, डिनॉमिनेटर काय होईल y मायनस 6. इथपर्यंत कळलं का, येस ऑर नो. आता आपण कंडिशन वाचूया, आता आपण कंडिशन वाचूया पूर्ण. आता पूर्ण आपल्याला लिहायचं आहे, ठीक आहे. चला आता परत एकदा वाचू. डिनॉमिनेटर बिकम्स, डिनॉमिनेटर काय आता आपला नवीन डिनॉमिनेटर, व्हेर इज डिनॉमिनेटर काय, y मायनस 6. y मायनस 6 बिकम्स म्हणजे काय, बिकम्स, व्हेर इज बिकम्स, बिकम्स म्हणजे काय, अगेन इज इक्वल टू 12 टाइम्स. किती टाइम्स, 12 टाइम्स म्हणजे 12 मल्टिप्लाय द न्यूमरेटर. न्यूमरेटर काय आता आपला x मायनस 6 इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. जर आता काय म्हणताय ते, जर डिनॉमिनेटर हा y मायनस 6 असेल तर तो 12 टाइम्स असेल कोणाच्या, न्यूमरेटरच्या. कळलं. हे कधी होईल, हे कधी शक्य होईल, जेव्हा आपण दोघांना रिड्यूस बाय 6 करणार आहोत. आता जर हे पण कळलं नसेल तुम्हाला, हे पण कळलं नसेल तर काही हरकत नाही, परत एकदा वाचूया. डिनॉमिनेटर बिकम्स, डिनॉमिनेटर काय तुमचा y, बिकम्स म्हणजे काय इज इक्वल टू 12 टाइम्स म्हणजे 12 मल्टिप्लाय 12 टाइम्स द न्यूमरेटर, न्यूमरेटर काय तुमचा x. इफ जर बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस्ड बाय 6. रिड्यूस बाय म्हणजे काय, कमी करणे. कळलं आता, कळलं हे तुम्हाला कसं आलंय.
ओके, बस सॉल्व करा, यू विल गेट द सेकंड इक्वेशन. चला, मग हा y -6 इज इक्वल टू 12 ने मल्टिप्लाय करा आतमध्ये. 12 मल्टिप्लाय करतोय पूर्ण ब्रॅकेटला, म्हणजे 12 काय म्हणतो मी, x ला मल्टिप्लाय करेल 12 इंटू एक्स, 12x पुढे काय मायनस, अजून हा 12 कोणाला मल्टिप्लाय करेल 6 ला, 12 6 जा 72. ओके, ऑल सेट. हा 12x इकडे प्लस आहे, इकडे येताना काय होईल -12x, हा प्लस y लिहा आणि हा -6 ला तिकडे शिफ्ट करा. इथे काय राहिलं, हा -26 आणि हा इकडे येऊन काय होईल, सॉरी 72, हा -6 तिकडे जाऊन काय होईल +6. हे कोणाला कळलं नाही कळलं, सगळ्यांना कळलं, एव्हरीवन नाही कळलं हे, चला ठीक आहे. हे मल्टिप्लिकेशन तरी कळलं का तुला, परत एकदा बघा. हा y -6 12 ने मल्टिप्लाय करा, 12 इंटू एक्स 12x आणि हा 12 मल्टिप्लाय बाय 6 किती झालं 72. व्हेरिएबल एक साइडला घ्या, नंबर एक साइडला घ्या. हा 12x इकडे कसा आहे प्लस, इकडे येताना काय होईल -12x. हा व्हेरिएबल कसा आहे y प्लस y, सगळे व्हेरिएबल एका बाजूला आले, इक्वल टू लिहा, नंबर काय आहे -72, हा -6 इकडे येऊन काय होईल +6. ओके, चला हे आता तुम्हाला मिळेल फायनल इक्वेशन. -12x प्लस y इज इक्वल टू 72 मधनं 6 गेले, किती उरले 66 आणि हा मायनस साइन, मोठी संख्या मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, ह्याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 2. कळलं का. आता 1 आणि 2 सॉल्व करा. बघा हा प्लस y इथे पण काय कॅन्सल होईल, कॅन्सल होईल का, येस. मग इथे लिहूया आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. इक्वेशन 2 मधनं मायनस करूया इक्वेशन 1 ला. सो पहिलं लिहा इक्वेशन 2, -12x प्लस y इज इक्वल टू -66. ओके, आणि हे इक्वेशन परत लिहा. इथे काय आहे -2x प्लस y इज इक्वल टू 4. आपल्याला काय करायचंय रे, सबट्रॅक्शन, काय करायचंय सबट्रॅक्शन करायचंय, म्हणून काय होईल त्यांचे साइन्स चेंज होतील. प्लस असेल तर काय होईल मायनस, असेल तर काय होईल प्लस, इथे होईल मायनस, इथे काय होईल मायनस. ओके, सो प्लस y मायनस y कॅन्सल. 12 इथे काय बघा आता -12 आणि हा +2. सो 12 मधनं 2 गेले, किती उरले, मोठी संख्या कोण, तिचं साइन काय आन्सर आलं -10x. समजलं, इज इक्वल टू, आता दोन्ही मायनस आहेत, -66 आणि -4, मायनस 66 आणि 4 किती झालं, मोठी संख्या 66, तिचं साइन आन्सर काय आलं इथे. आता मायनस मायनस काय झालं, सो 10 मल्टिप्लाय बाय x इज इक्वल टू काय राहिलं, सो x इज इक्वल टू काय 70/10, 10 1 जा 10, 7 जा, देअरफॉर x ची व्हॅल्यू किती आली 7. मिळालं तुम्हाला न्यूमरेटर. आता काय काढायचंय तुम्हाला डिनॉमिनेटर. सो काय करणार, पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1 बघा, -2x plus y is equal to 4. Put the value of x, that is 7, plus y is equal to 4. 7 2 जा किती झालं 14 आणि हा मायनस साइन, प्लस y is equal to 4. हा -14 तिकडे जाऊन काय होईल +14 आणि 14 + 4 किती झाले 18. सो दिस इज युअर डिनॉमिनेटर. देअरफॉर फायनल आन्सर लिहा. काय विचारलंय, फाइंड द फ्रॅक्शन. देअरफॉर फ्रॅक्शन काय आहे आपलं, आपण अगोदरच म्हणले फ्रॅक्शन इज इक्वल टू काय x अपॉन y. x ची व्हॅल्यू किती आली आपली 7 आणि y ची व्हॅल्यू किती आली, तो फ्रॅक्शन काय आला, व्हेरी गुड, 7/18. हे फायनल आन्सर लिहायला विसरायचं नाही. ओके, चला राईट इट फास्ट. ओके, चला
झालं असेल तर जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता हा पण IMP क्वेश्चन आहे. ओके, याला IMP करा, स्टार द्या, 3 स्टार द्या याला, कारण हाही बऱ्यापैकी परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे आणि हा हॉट्सच्या कॅटेगरीमध्ये येतो, थोडा 4 मार्क्ससाठी, त्याच्यासाठी हा क्वेश्चन इम्पॉर्टंट. आता इथे काय दिले बघा, 2 टाइप ऑफ बॉक्सेस A,B आर प्लेस इन अ ट्रक. ट्रक मध्ये 2 प्रकारचे बॉक्सेस आहेत, एक आहे बॉक्स नंबर A आणि एक आहे बॉक्स B. आता दोघांचं वजन वेगवेगळं असेल. आता आपली ट्रक आहे, त्या ट्रक मध्ये आपण ते बॉक्सेस ठेवणार आहेत इन अ ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन. आता आपल्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, 10 टन एवढी कॅपॅसिटी आहे. आता 10 टन म्हणजे किती, 10 टन म्हणजे किती. जर आपण विचार केला तर ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये थोडासा क्वेश्चन बदलून येऊ शकतो, तो म्हणून मी तुम्हाला सगळे आयडिया देतो. आपल्याला माहिती आहे की 1 किलो म्हणजे किती असतं रे, 1000 ग्रॅम, बरोबर. त्याच्यानंतर 1 क्विंटल, क्विंटल पण विचारलं जाऊ शकतं. काय विचारलं जाऊ शकतं, सो 1 क्विंटल इज इक्वल टू किती, 100 किलो. 1 क्विंटल म्हणजे किती, आणि 1 टन म्हणजे किती, 1000 किलो. 1 टन म्हणजे किती, 1000 किलो. आता आपल्याला किती टन दिलंय, 10 टन. बघा मग 1 टन इज इक्वल टू 1000 किलो, 2 टन म्हणजे 2000 किलो, 3 टन म्हणजे 4 टन म्हणजे 5 टन म्हणजे. सिमिलरली 10 टन म्हणजे किती किलो आलं मग, 10,000 किलो. हे मात्र विसरायचं नाही. कळलं सगळ्यांना, येस. कधी कधी तुम्हाला फसवायला म्हणून ते असं पण देतील की आपल्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, 10 क्विंटल. किती देतील, 1 क्विंटल म्हणजे किती किलो, 2 क्विंटल म्हणजे किती किलो, 3 क्विंटल म्हणजे 300 किलो, 4 क्विंटल म्हणजे 400 किलो, 10 क्विंटल म्हणजे 1000 किलो. राहील लक्षामध्ये, राहिलं लक्षामध्ये. चला ठीक आहे. सो आपण आता लिहून घेऊया. पहिली कंडिशन काय, कंडिशन नाही दिली, आपल्याकडे 2 प्रकारचे बॉक्सेस आहेत A आणि B. आता याला X आणि Y म्हणायची गरज आहे का, किंवा म्हणून घेऊया वाटल्यास. काय, वेट ऑफ, फाइंड द, काय म्हटलं त्यांनी, वेट ऑफ ईच बॉक्सेस. चला मग आपण लिहूया, लेट वेट ऑफ बॉक्स A B X किलो. A बॉक्सचं वजन किती आहे, X किलो, अँड वेट ऑफ बॉक्स B Y किलो. मांडून घेतलं, ठीक आहे. मग कॅपॅसिटी ऑफ ट्रक किती दिलंय, कॅपॅसिटी ऑफ ट्रक इज इक्वल टू 10 टन इज इक्वल टू हाऊ मेनी किलो, 10,000 किलो. ठीक आहे. आता कंडिशन फर्स्ट बघूया. अकॉर्डिंग टू द कंडिशन 1, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. चला वाचूया फर्स्ट कंडिशन काय, बघा. कंडिशन 1 काय, वेन 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए. किती बॉक्सेस घ्यायचे रे, 150. कोणत्या टाईपचा बॉक्स, ए टाईपचा बॉक्स म्हणजे काय म्हणणार त्याला आपण, X किलो, करेक्ट. अँड 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी, 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी टाईपच्या बॉक्सला आपण किती किलो म्हटलंय, वाय आर लोडेड इन द ट्रक, इट वेट्स 10 टन. जेव्हा 150 बॉक्सेस ऑफ ए, 100 बॉक्सेस ऑफ वाय आपण ट्रक मध्ये लोड करतो, तेव्हा ट्रकची कॅपॅसिटी किती होते, 10 टन. म्हणजे हे दोघं जर प्लस केले तर आपल्या ट्रकची कॅपॅसिटी किती झाली, 10 टन. आणि 10 टन म्हणजे किती किलो रे, 10,000 kg, करेक्ट. बघा आता मी काय करतो, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. ऍक्च्युली असं कट दाखवायचं नाही,
तुमच्या माहितीसाठी सांगतोय शॉर्टकट मध्ये कसं सॉल्व्ह करायचं. 0 0 0 कट झाला सगळ्यांचा. तर काय राहिलं इथे 15x 10y इज इक्वल टू 1000. ठीक आहे, करेक्ट. आता या सगळ्यांना ना आपण 5 ने पण डिवाइड करू शकतो. बघा 15 ला 5 ने भाग जातो, 10 ला पण 5 ने भाग जातो, 1000 ला पण 5 ने भाग जातो का? येस, सगळ्यांना 5 ने भाग देऊ शकतो. जर तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, नसेल द्यायचं तर काही हरकत नाही, नाही दिला तरी पण चालेल. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. बट त्याने काय होईल, इक्वेशन इझी होईल सॉल्व्ह करण्यासाठी, एकदम सोपं होईल. बघा मी इथे लिहितो डिवाइड अबो इक्वेशन बाय 5. सो काय मिळेल बघा 15x डिवायडेड बाय 5, 10y डिवायडेड बाय 5 आणि 1000 डिवायडेड बाय 5. सो 5 1 जा 5, 5 3 जा 15, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि हे 2 0 कट केले आणि लिहिले. नवीन इक्वेशन काय तयार होईल बघा, काय तयार होईल 3x प्लस 2y इज इक्वल टू 3x प्लस 2y इज इक्वल टू काय 200. समजलं का? याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, पहिली कंडिशन कळली. नाउ वी आर गोइंग टू सी द सेकंड कंडिशन. काय म्हणतात सेकंड कंडिशन बघा, बट वेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए. तो इथे लिहूया अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. किती बॉक्सेस रे, ए टाइपचे किती बॉक्सेस 260 टाइप ऑफ बॉक्सेस. ए बॉक्स ए म्हणजे किती किलो, x किलो, प्लस loaded in the truck it can still accommodate 40 boxes of type B. 40 type of boxes B. आणि याचं पण याच्यामुळे गाडी काय झाली, फुल्ली लोडेड झाली. फुल्ली लोडेड झाली म्हणजे वजन किती झालं गाडीचं 10 टन. कारण आपल्या गाडीची कॅपॅसिटी किती आहे 10 टन पेक्षा जास्त भरू शकतो का आपण, नाही. सो इथे काय येईल 10,000. करेक्ट. इथे पण बघा 0 कट 0 कट 0 कट. ऍक्च्युअली कट होतो का असं नाही, पण आपल्या सोपं करण्यासाठी इथे काय राहिलं 26x प्लस 4y इज इक्वल टू 1000. आता 4च्या टेबलमध्ये 26 येतो का, नाही येत. मग याला सगळ्यांना आपण 2 ने भाग देऊ शकतो का, 2 ने भाग दिला तर सोपं होईल. मग आपण लिहूया डिवाइड अबो इक्वेशन बाय 2. मग इथे काय मिळेल तुम्हाला 26x अपॉन 2 प्लस 4y अपॉन 2 आणि इकडे काय येईल 1000 अपॉन, कट करा 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 3 जा 2 1 जा 2, 2 2 जा 2 1 जा 2, 2 5 जा आणि हे 2 0 कट केले, इथे लिहून टाकले. काय राहिलं 13x प्लस 2y इज इक्वल टू व्हॉट, याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता बघा हा प्लस 2y हा प्लस 2y कट होऊ शकतो. मग काय करावं लागेल सबट्रॅक्शन. मग सिंपली आपण काय करणार आहोत आता सबट्रॅक्ट करणार आहोत आणि मग सबट्रॅक्ट केलं की आपल्याला काय मिळेल, इथे लिहूया बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. 2 मधनं 1 मायनस करू. 2 काय बघा 13x 2y 500. 13x प्लस 2y इज इक्वल टू 500 आणि इक्वेशन 1 काय बघा 3x 2y 200. 3x प्लस 2y इज इक्वल टू नक्की 200च आहे ना, हा 200. ओके. आपल्याला काय करायचं होतं सबट्रॅक्शन केल्यामुळे काय होतील साइन
चेंज होतील, प्लसचं काय होईल मायनस, बघा हा प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर प्लस 2y मायनस 2y, 13 मायनस 3 किती उरले 10x इज इक्वल टू 500 मायनस 200 किती उरले, हा 10 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल, तो 300 डिवायडेड बाय 10, 0 0 कट म्हणा, काय आला आन्सर x इज इक्वल टू, आणि हे काय वेट ऑफ बॉक्स आहे, सो किती केजी आलं 30 kg. ओके, सिमिलरली पुट आता काय करणार, पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय 3x प्लस 2y इज इक्वल टू 200, करेक्ट. चला पुट करा व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू काय आहे 30 प्लस 2y इज इक्वल टू 200, 33 चा किती झालं 90, 3 3 चा 9 आणि हा 0 प्लस 2y इज इक्वल टू 200, हा प्लस 90 इकडे येऊन काय होईल 200 मायनस 90 आणि 200 मधनं 90 गेले किती उरले 110. व्हेरी गुड. हा 2 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल, तो 100 डिवायडेड बाय 2, तो हे डिवाइड करा 110 डिवायडेड बाय 2, 2 5 जा 10, सो 1 मधनं 0 गेला 1, 1 मधनं 1 गेला 0, वरून घेतला 0, 2 5 जा 10, काय आला आन्सर 55 kg. दिस इज द वेट ऑफ बॉक्स बी. चला मग व्यवस्थित लिहा फायनल आन्सर कन्क्लुजन, वेट ऑफ बॉक्स ए चं वेट किती आलंय एक्स, एक्स म्हणजे किती x इज इक्वल टू 30 kg and weight of box B is equal to y is equal to 55 kg. फायनल आन्सरला सुद्धा काय करा बॉक्स करा. ओके, तो सिंपल आहे, काही एवढं डिफिकल्ट नाहीये. चला लिहा फटाफट सोल्यूशन, राइट इट फास्ट. ओके, जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन ऑफ द चॅप्टर, शेवटचा क्वेश्चन. मग आपलं इथे चॅप्टर द एंड. काय म्हटलंय बघा, आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. आता हे काही क्वेश्चन्स आहेत, काही क्वेश्चन्स आहेत जे काय आहेत थोडेसे किचकट आहेत आणि जे कशासाठी इम्पॉर्टंट आहेत आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण हे परीक्षेत येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत हॉट क्वेश्चन्स मध्ये. आता हा हॉट वाला क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये काही फिजिक्सच्या कन्सेप्ट आहेत आणि काही मॅथच्या कन्सेप्ट आहेत, दोन्ही वापरून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, म्हणून हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट समजला जातो. आता काय म्हटलं इथे या ठिकाणी की एक मुलगा आहे विशाल, हा काही डिस्टन्स बसने ट्रॅव्हल करतो आणि काही डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल करतो. त्याला कुठेतरी जायचंय, ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी त्याला जायचंय. सो तो काही डिस्टन्स बसने ट्रॅव्हल करतो, काही डिस्टन्स एरोप्लेनने. आणि टोटल ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स बघा, हा ए पॉइंट आहे, ए पासून बी पर्यंतचं टोटल डिस्टन्स किती आहे 1900 किलोमीटर, बरोबर 1900 किलोमीटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं डिस्टन्स. मग यातलं 1900 किलोमीटर पैकी काही डिस्टन्स तो कशाने ट्रॅव्हल करणार आहे बसने, आणि काही डिस्टन्स तो कशाने ट्रॅव्हल करणार आहे एरोप्लेनने. सो आपल्याला माहित नाहीये म्हणून आपण लेट अस कन्सिडर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस बी एक्स किलोमीटर. बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे एक्स किलोमीटर अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन बी वाय
किलोमीटर मानून घेतला. आणि टोटल डिस्टन्स किती आहे 1900 किलोमीटर. सो याच्यावरनं मी असं लिहू शकतो का अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन बघा बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स x आहे, एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स y आहे आणि दोन्ही डिस्टन्स मिळून टोटल डिस्टन्स किती आहे 1900. करेक्ट. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. मोहम्मद फुलवा मेरा कळलं. ठीक आहे. पुढे आता इथे या ठिकाणी या क्वेश्चन मध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन जर आला याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. एक आहे स्पीड बघा दिलेले पुढे दिलेले बस ट्रॅव्हल्स विथ द ऍव्हरेज स्पीड 60 किलोमीटर, एरोप्लेनचा ऍव्हरेज स्पीड किती आहे 700 किलोमीटर. पहिली गोष्ट आहे ते स्पीड, दुसरी गोष्ट असते डिस्टन्स आणि तिसरी गोष्ट असते ती म्हणजे टाइम. बघा की टोटल इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. पूर्ण प्रवास करायला त्याला बसने पण आणि एरोप्लेनने पण पूर्ण प्रवास करायला त्याला किती वेळ लागतो 5 hours. तो याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. वी नो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. माहिती आहे का तुम्हाला डिस्टन्स अपॉन टाइम. करेक्ट. पण आपल्याला टोटल काय दिले त्यांनी 5 hours टाइम दिलेला आहे म्हणजे आपल्याला काय माहितीये टाइम. मग आपण काय करूया या टाइमला इकडे शिफ्ट करू आणि स्पीडला जी गोष्ट माहितीये तिला लेफ्ट हँड साइडला घेऊ. इज इक्वल टू काय डिस्टन्स अपॉन टाइम इकडे गेला तर स्पीड इकडे येईल डिवायडेड बाय. करेक्ट. आता हा फॉर्म्युला आपल्याला सगळ्या ठिकाणी वापरायचा आहे. परत एकदा आता आपण इथून वाचायला सुरुवात करू. आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस, सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. बस ट्रॅव्हल्स विथ ऍव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर. सो टाइम किंवा राहू द्या हा फॉर्म्युलाच नको घेऊ आपण इथेच घेऊया. स्पीड ऑफ बस इज इक्वल टू काय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस डिवायडेड बाय टाइम टेकन बाय बस. आता सगळं बस बस बसच घेतलंय बरोबर. सुरुवातीला काय घेतलंय आपण बसला घेतलंय. आता एरोप्लेनचं नंतर बघू. पहिले आपण बसने प्रवास करू. सो आपल्याला स्पीड ऑफ बस माहिती आहे. येस. ऍव्हरेज स्पीड ऑफ बस किती आहे 60 किलोमीटर पर आवर. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस माहिती आहे. येस सर. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस किती आहे x किलोमीटर. टाइम टेकन बाय बस माहिती आहे नाही माहिती, राहू देऊया त्याला, नंतर बघू त्याला काय ते. स्पीड ऑफ बस किती आहे 60 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस किती आहे x डिवायडेड बाय टाइम टेकन बाय बस. आपल्याला माहिती नाहीये इथे मी फक्त टाइम लिहितो टाइम बरोबर किंवा टाइम टेकन बाय बस. हा टाइम इकडे मल्टिप्लाय करूया. हा डिवाइडेड तर हा वरती येईल आणि हा 60 न्यूमरेटरला तर काय होईल डिनॉमिनेटरला. मी इथे फक्त इथे लिहितो टाइम टेकन बाय बस इज इक्वल टू हा x ऍज इट इज डिवायडेड बाय 60. हे पुढे तुम्हाला लागणार आहे. हे आपल्याला पुढे लागणार आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता जसं बसचं आपण सगळं कॅल्क्युलेट केलं आता कोणाचं कॅल्क्युलेट करूया एरोप्लेनचं. देअरफॉर स्पीड ऑफ एरोप्लेन इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन डिवायडेड बाय टाइम टेकन बाय एरोप्लेन. करेक्ट. मग आता इथे दिलंय का ऍव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज किती आहे 700 किलोमीटर पर आवर. इथे लिहिला 700 किलोमीटर पर आवर.
डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन किती आहे, y किलोमीटर माहित नाहीये सर आम्हाला, आणि टाइम टेकन बाय हे पण आपल्याला माहिती नाहीये. सो हा असंच लिहिलं, हा टाइम इकडे काय होता डिवाइड, इकडे येताना काय झाला मल्टिप्लाय, म्हणजे डिनॉमिनेटरला होता तर न्यूमरेटरला गेला, न्यूमरेटरची गोष्ट कुठे आली डिनॉमिनेटर. करेक्ट. ओके. सो याला काय म्हणता येईल, टाइम म्हणजे काय, टाइम टेकन बाय एरोप्लेन. आता मला सांगा रे, बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, बस साठी लागलेला वेळ, बसला काहीतरी वेळ लागेल 1 तास 2 तास 10 तास 50 तास, विमानाला पण काहीतरी वेळ लागेल 1 तास 2 तास 3 तास, आणि बसचा वेळ आणि एरोप्लेनचा वेळ जर दोघांचा वेळ कंबाईन केला तर टोटल किती वेळ लागलाय आपल्याला 5 तास, बरोबर, 5 आवर्स. येस. सो मला असं लिहिता येईल का, जरा चेक करा, टाइम टेकन बाय बस प्लस टाइम टेकन बाय एरोप्लेन इज इक्वल टू किती आवर्स. करेक्ट. मग टाइम टेकन बाय बस किती लागलाय आपल्याला, x/60 प्लस टाइम टेकन बाय एरोप्लेन काय लागलाय y/700 इज इक्वल टू किती वेळ रे 5 आवर्स. यांच्या डिनॉमिनेटर सेम आहे का, करा सेम, काय करणार बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन, x इंटू 700 700x प्लस y इंटू 60 y इंटू 60y डिवाइडेड बाय 60 मल्टीप्लाय बाय 700 इज इक्वल टू y. इथपर्यंत कोणाला शंका आहे, हा डिवाइडेड y वाला टर्म तिकडे जाऊन काय होईल मल्टीप्लाय. सो तुम्हाला काय मिळेल इक्वेशन 700x प्लस 60y इज इक्वल टू 5 मल्टीप्लाय बाय 60 मल्टीप्लाय बाय, कारण हे डिवाइडेड होतं, हे इकडे जाऊन काय झालं मल्टीप्लाय. बघा हा 0 कट, हा 0 कट आणि हा 0 कट, करता येईल का मला, येस करता येईल. कट होतो म्हणजे काय करतो आपण डिवाइडेड बाय 110 करतो, एक 0 कट करतो म्हणजे काय करतो डिवाइडेड बाय 10, कशाने डिवाइड करतो 10 ने. सो तुम्हाला काय मिळालं बघा नवीन इक्वेशन काय मिळालं, देअरफॉर 70x प्लस 6y इज इक्वल टू 7, एक 0 कट, हा 0 कट म्हणजे 70x प्लस 6y इज इक्वल टू 5 इंटू 6 इंटू 700, 5 इंटू 6 इंटू 700. 70 नाही राहणार, एक 0 कट झालाय कोणाचा याचा, समजलं का. आता बघा, आता याला 2 ने डिवाइड करता येईल सगळीकडे, 2 ने, हे बघा 70 ला पण इथे 0 आहे म्हणून 2 ने भाग जाईल, इथे 6 आहे म्हणून 2 ने भाग जाईल, इथे पण 6 आहे म्हणून 2 ने भाग जाईल. सो इथे मी लिहितो डिवाइड अबो इक्वेशन बाय 2. सो 70 ला 2 ने भाग द्या, 2 3 जा 6, 6 मधनं सॉरी 7 मधनं 6 गेले 1, वरून घेतला 0, 2 5 जा 10, किती राहिलं, किंवा लिहून घेऊया आपण असं 70x डिवाइडेड बाय 2 प्लस 6y डिवाइडेड बाय 2, 5 मल्टीप्लाय बाय 6 मल्टीप्लाय बाय 700 डिवाइडेड बाय 2, आणि याला भाग दिल्यावर इथे काय राहिलं 35, 2 1 जा 2 3 जा 6, 2 1 जा 2 3 जा 6, काय उरलं ते लिहा 35x प्लस 3y इज इक्वल टू 5 3 जा 15 मल्टीप्लाय बाय 700. हे सॉल्व करा, यू विल गेट द आन्सर 35x प्लस 3y इज इक्वल टू 15 7 जा 105, आणि हे पुढचे 20, याला म्हणणार आपण इक्वेशन नंबर 2. कळलं का. आता इक्वेशन 1 काय होतं बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 1900, आणि इक्वेशन 2 काय 35x प्लस 3y इज इक्वल टू
मी थोड्या वेळासाठी इथे लिहितो ते इक्वेशन. इक्वेशन 1 काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. आता आपल्याला वाय वाय कट करायचं, सो काय करावं लागेल, मल्टिप्लाय इक्वेशन 1 मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. हे 1 आहे की नाही, याला आपण कशाने मल्टिप्लाय करूया, तो 3 1 जा प्लस 3 1 जा 19 3 जा करून घेऊया. नाही येते तर टेबल 19 मल्टिप्लाय बाय 3 नॉट 27 कॅरी 2 3 1 जा 3 इंटू 5 57. आणि हे पुढचे 2 0, याला काय म्हणणार आपण, इक्वेशन नंबर. आता काय करणार, ऍडिशन करणार का सबट्रॅक्ट करणार, बघा कोणकोणतं इक्वेशन घ्यायचं आपल्याला, हे दोन घ्यायचे. तो इथे लिहितो, देअरफॉर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3. ठीक आहे, इक्वेशन 2 काय बघा, 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500. आणि त्याच्यातनं काय मायनस करणार आहेत आपण, 3x प्लस 3y इज इक्वल टू 5,700. आपल्याला काय करायचंय, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शनमुळे काय होतील, साइन चेंज होतील सगळ्यांचे. साइन चेंज करूया, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस, प्लस आहे तर मायनस. 35 मायनस 3 किती उरले, हा प्लस 3y मायनस 3y इज इक्वल, ओके ओके सॉरी 32x. इथे हे सबट्रॅक्शन करा, 0 मधनं 0 गेला 0 0, इथे झाले 15, इथं झाला 9, इथं राहिला 0, 15 मधनं 7 गेले, किती उरले 8, 9 मधनं 5 गेला, किती उरले 4. करेक्ट. देअरफॉर x इज इक्वल टू काय, 4800 डिवायडेड बाय 32. चला 32 ने भाग देऊया आपण, 4800 डिवायडेड बाय 32. 32 1 जा 32, 8 मधनं 2 गेले 6, इथे राहिला 1, वरून घेतला 0. ओके, 32 5 जा करून बघा, 5 2 जा 10 कॅरी 1, 5 3 जा 15 आणि 1 आलं का. 32 5 जा 160 0 0 0, हा वरून घेतला 0. 32 0 जा काय आलं रे आन्सर, x इज इक्वल टू काय 150. आणि x काय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस, किती आलं मग ते 150 किलोमीटर. ठीक आहे, समजलं एव्हरीवन. आता काय काढायचं आपल्याला, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन. देअरफॉर आपल्याला काय विचारलंय, ट्रॅव्हल्ड बाय बस. ओके, बट परीक्षेत जर एरोप्लेन विचारलं तर काय करणार, काढून घ्या. परीक्षेत नाही विचारलं तर नाही काढायचंय. परीक्षेत काय विचारलंय, बस, तर बसच काढा. पण जर एरोप्लेन विचारलं तर एरोप्लेनचं पण काढावं लागेल. जर असं विचारलं तर फाइंड आउट द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस ऍज वेल एज एरोप्लेन, दोघांचं काढा. मग काय करशाल, ठीक आहे. सो मग आता काय काढूया, पुट x इज इक्वल टू 150 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय, x प्लस वाय इज इक्वल टू 1900. x ची व्हॅल्यू किती आहे 150 प्लस वाय इज इक्वल टू 1900. हा 150 इकडे प्लस आहे, तिकडे जाताना काय होईल मायनस 150. सो 1900 मधनं 150 गेले, किती उरले 1750 किलोमीटर. करेक्ट ना, 1800-1750 बरोबर. ओके, सो इथे फायनल आन्सर लिहा. देअरफॉर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू किती 150 किलोमीटर. आणि दुसरं लिहा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन
इज इक्वल टू y इज इक्वल टू 1750 किलोमीटर. Okay. In this way we have finished the chapter. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.